1/2 y² मायनस 8z². तर हे जर करायचं असेल आपल्याला याच्या इथे आपल्याला 1/2 जो आहे तर तो आपण काय करूया, कॉमन घेऊया. 1/2 कॉमन घेतला तर आता 1/2 कॉमन घेतल्यानंतर इथे कोण राहिलं, फक्त y² लिहिलं. आता 8 मधून 1/2 कॉमन घ्यायचा आहे. 8 मधून किती कॉमन घ्यायचं आहे, 1/2 कॉमन म्हणजे काय, त्याला डिवाइड करायचं. 8 डिवायडेड बाय, इथे डिवाइड आहे 1/2. डिवाइडचं करायचं असेल फ्रॅक्शन मध्ये असेल तर डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लाय द्यायचं आणि खाली जो फ्रॅक्शन नंबर आहे तो उलटा करायचा, म्हणजे 8 2 किती येणार, 16. ओके, ही स्टेप लक्षात ठेवा. काय कॉमन घेतलं आपण, 1/2 कॉमन घेतल्यामुळे फक्त y² राहिला. आता 8 मधून 1/2 कॉमन घ्यायचं. कॉमन म्हणजे काय, डिवाइड. पण फ्रॅक्शन मध्ये असेल तर डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लाय द्यायचं, त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. तर ही स्टेप लक्षात ठेवा. 8 2 किती आले, 16. पुढचा आहे तसं z². सो 1/2 y ब्रॅकेट स्क्वेअर z कुणाचं, सॉरी 16 कुणाचा स्क्वेअर आहे, तर 16 4 4 16. त्यामुळे 16 कसं लिहिता येणार आपल्याला, 4z ब्रॅकेट स्क्वेअर. तर 1/2 हा आपल्याला पहिला फॅक्टर मिळाला. आता कुठला फॉर्म्युला वापरणार, a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस. इथे a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू आहे y आणि b ची व्हॅल्यू आहे 4z. मग पहिल्यांदा काय, a प्लस बी म्हणजे y प्लस 4z आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y मायनस 4z. a मायनस बी साठी y मायनस 4z. तर हे आपला आन्सर आहे. हे तुम्ही कसं लिहू शकता, 1/2 y प्लस 4z पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y मायनस 4z. हे आपलं करेक्ट आन्सर असणार.